तुला माहिती तुझ्या आयुष्यात अचानक माणसं येण्याचा किंवा अचानक माणसं निघून जाण्याचं काय कारण असेल? तू स्वामींकडे, तुझ्या सद्गुरूंकडे, देवाकडे, त्याच्यावर श्रद्धा आहे, त्यांच्याकडे जी काय प्रार्थना केलीस, त्यांना तुझा त्रास कळला आणि मग अशा काही देवदूतांना तुझ्या आयुष्यात पाठवलं गेलं जे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील किंवा तुझ्या आयुष्यातनं प्रॉब्लेमॅटिक लोकांना बाजूला करतील. त्यामुळे कुणी येण्याचं आणि कुणी जाण्याचं विनाकारण नाही तर कारण असतं. तू केलेल्या प्रार्थनांचं ते फलित असतं. फक्त श्रद्धा ठेव आणि सबुरी ठेव, तुझं चांगलंच होणार आहे. तुला माहिती तुझ्या आयुष्यात अचानक माणसं येण्याचा किंवा अचानक माणसं निघून जाण्याचं काय कारण असेल? तू स्वामींकडे, तुझ्या सद्गुरूंकडे, देवाकडे, त्याच्यावर श्रद्धा आहे, त्यांच्याकडे जी काय प्रार्थना केलीस, त्यांना तुझा त्रास कळला आणि मग अशा काही देवदूतांना तुझ्या आयुष्यात पाठवलं गेलं जे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील किंवा तुझ्या आयुष्यातनं प्रॉब्लेमॅटिक लोकांना बाजूला करतील. त्यामुळे कुणी येण्याचं आणि कुणी जाण्याचं विनाकारण नाही तर कारण असतं. तू केलेल्या प्रार्थनांचं ते फलित असतं. फक्त श्रद्धा ठेव आणि सबुरी ठेव, तुझं चांगलंच होणार आहे. तुला माहिती तुझ्या आयुष्यात अचानक माणसं येण्याचा किंवा अचानक माणसं निघून जाण्याचं काय कारण असेल? तू स्वामींकडे, तुझ्या सद्गुरूंकडे, देवाकडे, त्याच्यावर श्रद्धा आहे, त्यांच्याकडे जी काय प्रार्थना केलीस, त्यांना तुझा त्रास कळला